त्याचबरोबर विनोदजी उमराटकर बंदरामध्ये काल्हेर संघाचे खंदे समर्थक, त्याचबरोबर विद्यमान नवनिर्वाचित सदस्य दयानंदजी भंडारी, ग्रामपंचायत काल्हेरचे नवनिर्वाचित सदस्य दयानंदजी भंडारी, आपणही व्यासपीठावर मंचावर यायचं. आपल्या या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून एक विशेष गौरव आणि सन्मान केला जाणार आहे. एक पहिल्या षटकाला आरंभ, प्रारंभ, सुरुवात आणि सलामी गोलंदाज विजय. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं. अडलाक तुफान पाटील, पहिला चेंडू ऑस्ट्रोपच्या थोडासा अतिशय बाहेरचा पंच वाईटची खून करते. अमांतर दमणी संघाची धावसंख्या होती बिनबाद एक अमांतर दमणी संघाचा श्रीगणेश होतो, धावसंख्या होती एक दोन्ही संघांमधून महत्त्वाचा सामना मित्र आपण पाहतोय आजच्या स्पर्धेत, अंतिम सामना. आणि बघूया कुठला संघ एक जबरदस्त आउटस्टँडिंग परफॉर्मन्स करून या सामन्यावर विजय संपादित करतो. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, एकच धाव. या एक धावेने संतोष आपलं वैयक्तिक खातं खोलतोय. संघ धावसंख्या एक दोन्ही पुढे सकते ती बिनबाद 2. 8 लाख समाधान, 8 लाख मिथुन. बॅक टू बॉलरचा मारा, अतिशय चांगला फटका, चेंडू सरळ सीमारशा बाहेर जातोय, चौकार. व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, सुंदरसं अपड्राईव्ह, अतिशय चांगला फटका. बॅक टू बॉलर असा मारा निश्चित झाला होता. दिनकरच्या बॅटमधून आपण पाहिलं होतं, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका, चौकार येतोय. आणि या चौकार आउट ऑफ इनचा स्ट्रोक, अतिशय चांगला फटका पण निश्चित पाहिला होता. आउटफील्डमधून चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न निश्चित झाला होता. क्षेत्ररक्षकांना मात्र झेल सुटतो, जीवदान मिळतंय, आयुष्यमान भवचा आशीर्वाद. इनचा स्ट्रोक निश्चित चेंडू बराच काळ आपण हवेमध्ये पाहिला होता. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी अतिशय दमदार चांगला प्रयत्न निश्चित पाहिला होता, मात्र झेल सुटतोय, जीवदान मिळतंय. आणि ह्याचबरोबर 2 धावा करण्याची संधी प्राप्त होते. फलंदाजाला चेंडूला ऑन साईडला खेळलं जातं, चेंडू मिडविकेटला जातोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडूला आउटफील्ड मधून कलेक्ट केलं जातं. दुसरी धाव घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न, 2 फलंदाजांमध्ये एक समन्वय पाहायला मिळत नाही. आणि एक महत्त्वाचा फलंदाज दिनकर याला मात्र मैदान सोडावं लागतं. सागरजी एक सत्कार घ्या. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे या व्यासपीठावर मंचावर मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतो बंदरामध्ये काल्हेर संघाचे एक नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर विद्यमान नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत काल्हेर दयानंद भंडारी यांचा या ठिकाणी आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव, अतिथी या देवा समान असतोय. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून या अतिथींचं मान्यवरांचा आज विशेष गौरव आणि सन्मान केलं जातं. नवनिर्वाचित सदस्य ग्रामपंचायत काल्हेर दयानंद भंडारी साहेब यांच्या ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केलं जातोय. त्याचबरोबर व्यासपीठावर मंचावर शुभ आगमन होते. बंदरामध्ये काल्हेर संघाचे एक नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत मंगेश माळी साहेब यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. मंगेश माळी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा आपण विशेष गौरवणी सन्मान करायचा आहे. फलंदाज या ठिकाणी धावचित बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय. गावदी वेड्या संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय. पुढे एकदा आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं उपस्थित पाहुण्यांचं या स्पर्धेमध्ये मनापासून स्वागत. या व्यासपीठावर मंचावर मित्र आपण पाहतोय काल्हेर गावचे सुपुत्र नामांकित उद्योजक आणि बंदरामध्ये काल्हेर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. आणि त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर मंगेश माळी साहेब यांचा ठिकाणी विशेष गौरवणी सन्मान केला जातोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचा विशेष गौरवणी सन्मान होतोय. धन्यवाद. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 बाद 9. एक संत आणि सावध सुरुवात आपण पाहतोय.
दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं. साईनाथ बिग एड घेण्याचा प्रयत्न. निश्चित चेंडूच्या लाईन पासून बॅट थोडीशा पुढे विभक्त पाहतो. लाईनअप करू शकणार, चेंडूची लाईन रीड करू शकणार नव्हता. फटका मारण्यासाठी जी आवश्यक गोष्टी असतात सर्वात महत्त्वाचं तुमचं फुटवर्क आहे, तुमचं टायमिंग आहे आणि तुमची नजर आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ. चेंडूला पुन्हा एकदा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. वारंवार चुका पाहतोय आपण. फलंदाज गुरु याच्या माध्यमातून आतापर्यंत 2 चेंडू बीट होतोय. एक अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्रत्यक्ष आपण पाहतोय गोलंदाज साईनाथच्या माध्यमातून. नाणेफेक हरल्यानंतर आई वजीरशो निंबोल्या संघ प्रथम शतरक्षण करतोय आणि या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय. अप्रतिम उत्कृष्ट झेल कलेक्ट केला जातो. वेल जज कॅच आणि एक महत्वाचा फलंदाज गुरु याला मात्र मैदान सोडावं लागतं. आता मात्र संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड देवीदास. काय गोलंदाजी, एक अचूक टप्प्याची नियंत्रित गोलंदाजी यांनी केली होती आणि एक बलाढ्य संघाला या स्पर्धेमधून बाद केलं होतं. खास करून संजय भाई यांच्या संघाला बाद केलं होतं. महत्वाच्या सामन्यामधून अतिशय उत्कृष्ट मागच्या सामन्यामधून गोलंदाजी केली देवीदास जातोय. आता मात्र फलंदाजी करायची आहे. ते बघूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय. संघाला गरज आहे ती धावांची आणि ही एक संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड आहे. आता स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे, खास करून महत्त्वाच्या सामन्यामध्ये ज्याला पाचारण करण्यात आलेले धनाजी. चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिलं होतं चेंडूवरची एक नजर. शेवटच्या क्षणी चेंडूला थोडंसं टॅप केलं होतं आणि चेंडू पॉईंट सीमारेषेकडे कुठेतरी ट्रॅव्हल झाला होता आणि आउटफील्डमधून जोपर्यंत चेंडूची फेक केली जात नाहीये तोपर्यंत मिळतील 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज साईनाथ. चेंडूला शॉर्ट अँड पुल केलंय. चेंडू मिडावरून लॉंगॉनला येतोय. 1 बॉन्स. एका टप्प्याने मात्र चेंडूला कलेक्ट करण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी घेण्याचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न धनाजी याचा. प्रयत्न मात्र सफल होतोय. फलंदाज धनाजी बाद होतोय. न्यू बॅट्समन. नेक्स्ट न्यू बॅट्समन सुधीर जातोय. राजन नाही जे बोल ना. बेरने पित घ्या मी. खराब चेंडू. दिशाहीन चेंडू स्वेर मारा. आपण पाहतोय 5 समांतर धाव मिळते अवांतर. कोण आहे अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज 2च्या मार्गावर बोळ्यावर पंचांकडे गाठ घेतोय साईनाथ. स्ट्राईक रोटेट करतोय देवीदास आणि चेंडूला स्विचेटचा फटका. आतापर्यंत सर्वात उत्कृष्ट फटका स्पर्धेतला. देवीदास याच्या बॅट मधून निघतोय.
स्विचिटचा फाटका रिव्हर्स स्विप केला तो चेंडूला, अतिशय स्वीट फाटका आपण पाहिला. प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला होता. स्विचिट एक स्वीट फटका, गोड फटका पाहिला होता देविदास याच्या बॅटमधून. चेंडू सीमा रेषा बाहेर जातो. षटकार, या षटकाने संघ धावसंख्या 7 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या 19, 2 षटकांच्या अंती धावसंख्या 19. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिलं सांघिक, तिसरं गोलंदाजीवर सांभाळतोय राम. आज दोन्ही संघाचा मित्र आपण विचार केला तर खरोखर अतिशय चांगली कामगिरी दोन्ही संघांनी या स्पर्धेमधून केलेली आहे. एक महत्त्वाचा सामना दोन्ही संघासाठी. चेंडूवर थोडंसं ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. चेंडूला थोडंसं ऑन द रिस्क खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू शॉर्ट कव्हरला जातो. एक धाव घेण्याची संधी प्राप्त फलंदाजाला. एक धावणी संघाची धावसंख्या होती ती 20. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आता मात्र देविदास याला. दोन्ही संघांमधून महत्त्वाचा सामना आपण पाहतो, कारण जो संघ विजय संपादित करेल तो सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे. जो संघ विजय संपादित करेल तो निश्चितच या स्पर्धेमधून एक ट्रॉफीचा हकदार असेल. पहिल्या दिवसामधून आपण पाहिलं होतं निश्चितच विजय स्पोर्ट्स खांडपे चेंडूला स्विचर करण्याचा प्रयत्न, वारंवार मात्र तेच पटकन तुमच्या बॅटमधून येणार नाहीत. एव्हरी डे इज नॉट संडे. अतिशय चांगला लेंथ लाईनचा चेंडू तर स्विचर करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटपणीमध्ये संपर्क साधता आला आणि निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ धावसंख्या ती 20. अगेन्स्ट गोलंदाज राम. आता मात्र निश्चितच अतिशय खराब चेंडू, 55 बॉलचा इशारा करतात. फ्रीट असेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चेंडू फ्रीट असेल. फ्रीट म्हटलं की एक मेजबानी असते फलंदाजासाठी, फक्त एक ऑप्शन असतोय, धावस्वरूप फलंदाज बाद होऊ शकतो. पुन्हा एकदा गोलंदाज बघूया. फ्रीट आहे आणि या फ्रीटवर कशा प्रकारचा फ्रीट या चेंडूचा कशा प्रकारचा उपयोग केला जातोय फलंदाजकडनं, खास करून देविदासच्या बॅटमधून कशा प्रकारचा फटका निघतोय बघायचंय. एक स्वातंत्र्य असतं या चेंडूवर खेळण्याचं. निश्चितच चेंडू आणि बॅटमध्ये हलकासा स्पर्श आपण पाहिला होता. कॉट बियाणे स्वरूपाने फलंदाज बाद निश्चित झाला होता. चेंडू फ्रीट आहे, सांगतो बाबा थांब ना जरा तिथे थांब. फलंदाज निश्चित बाद झाला होता. पंचानाम धीर नाही आमच्या. सो सॉरी, मला वाटलं मला कॉल केलं का. थोडासा खराब चेंडू, दिशांची चेंडू स्वेर मारा, पंचायत समांतर धाव मिळते अवंतर. एक धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते 23. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. धावसंख्या 23.
चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र नो मॅच लँडवर चेंडू आपण पाहतोय. खाली क्षेत्रामधून चेंडू सेफ लँडिंग झालं होतं चेंडूचं. 3 धावा. मित्र, सामना विजय संपादित करायचा असेल तर ह्या गोष्टी चालणार नाही आहेत. सामना विजय संपादित करायला 3 गोष्टी अत्यंत फार महत्त्वाच्या असतात. 3 फॉर्मॅटमधून आपण क्रिकेट पाहतोय. त्यासाठी तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्त्वाचं असतं, तुमची गोलंदाजी फार महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर तुमची अतिशय उत्कृष्टरित्या पहिल्या 3 चेंडूत आपण विचार केला अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळले होते गोलंदाज राम याने. तर त्यानंतर मात्र थोडासा कुठं ते स्क्वेअर मारा. चेंडूला स्विचेट काढण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव, फक्त 1 धाव आणि 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 27. षटक क्रमांक 3 संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 27. प्रति षटकामागे 9 धावांची सरासरी आहे. आता मात्र शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, एक हाणामारीचं षटक, डेथ ओव्हर. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अनंता. अंतिम षटकात गोलंदाज अनंता. आज निश्चित या महत्वाच्या स्पर्धेमधून निंबिवली संघ अतिशय चांगली कामगिरी करतोय. स्विचेटचा फाटका दिविदासाच्या बॅट, अप्रतिम उत्कृष्ट षटका. अतिशय चांगला फटका. चेंडूची लाईन जबरदस्त लवकर रीड केली. चेंडूला स्विचेटचा फटका आपण निश्चित पाहिला होता. देवीदेशाच्या बॅटमधून चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. साधारण संघात धावसंख्या 33. पुन्हा एकदा चेंडूला स्विचेटचा फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र या ठिकाणी झेल सोडला जातो. जीवदान दिले जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद. अजूनही उर्वरित 4 चेंडूमध्ये बघूया हा संघ कुठपर्यंत जाणार. संख्या होते ती 35. पुन्हा एकदा चेंडूला स्विचेट करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट पडीमध्ये संपर्क नाही. स्विचचा फटका मारायचा असेल, रिवर्स फटका जर मारायचा असेल तर निश्चित ते चेंडूची निवड फार महत्वाची असते मित्रो. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावसंख्या 35 आहे. शेवटचं अंतिम अखेरचं षटक प्रगती पथावर आहे. धावसंख्या 35. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. अनंता. हलकासा अपील, पंच मात्र संमत नाही आहेत. एक धावेने संघात धावसंख्या होती ती 36. अजूनही उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि बघूया येणाऱ्या 2 चेंडूमधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला सुंदरसा ऑन द डॉटचा फटका, अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. गॅप मधून चेंडू जातोय, बेट करतोय. 2 क्षेत्ररक्षणा कव्हर क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय एका टप्प्याने सीमारेषे बाहेर चौका.
शेवटचा अंतिम चेंडूची शेष बाकी आहे. संघात धावसंख्या होती ती 40 रन. लॉस ऑफ 4 विकेट. फुल्यांचा चेंडू निश्चितच चेंडू बॅटची आउटसाइड एज घेऊन जरूर चेंडू शॉट फाईन लेगला जातोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव काढण्याचा आत्मघातकी प्रयत्न निश्चित केला जातोय मात्र फलंदाज देवीदास बाद होते. 2 धावा कंप्लीट. या 2 धावणे संघात धावसंख्या 42 आणि विजयाचं लक्ष 43 धावांचं. चला वेळेसंघ लगेच आपण वेळेवर आपलं क्षेत्ररक्षण लावायचंय. चार षटकांची ती धावसंख्या होती ती 42 आणि विजयाचं लक्ष 43. एक महत्त्वाचा सामना 2 संघांमधून आपण पाहतोय. दोन्ही संघांनी खरोखर आजच्या स्पर्धेमधून उत्तम केलेले. तर बघूया विजयाचं लक्ष 43 धावांचं. एक चौफेर फटकेबाजीला प्रारंभ करून आई वज्रेश्वर निंबोल्या संघ या महत्त्वाच्या सामन्यामधून आज विजय संपादित करतो की काय या अगेन्स्ट एक उत्कृष्ट गोलंदाजीने चांगलं क्षेत्ररक्षण करून आजच्या स्पर्धेचा विजेता ठरतोय का गवदी वेळ्या संघ याचं धावतं वर्णन करण्यासाठी सज्ज होतील ज्यांनी गेली 3 दिवसीय स्पर्धेमधून अतिशय सुरेख आणि सुंदर असा रंग भरला. सुरेख समालोचन ज्यांनी केलं. वॉइस ऑफ भिवंडी एक भिवंडीचा बुलंद आवाज आहे. ओल्टू सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद मोहन दादा. तर दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आगमन झालेले एक खूप छान व्यक्तिमत्व आदरणीय किशोर दादा चौधरी साहेब आपलं मी मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जय भोलेनाथ चषक 2021 आणि या स्पर्धेचे आयोजक आदरणीय शरद दादा भोईर साहेब आणि संपूर्ण संघ सरळीपाड्यांच्या माध्यमातून. तर जे आव्हान इथं माता पाहतोय आपण हा सामना जिंकण्यासाठी लक्ष खूप मोठं म्हणावं लागेल. 4 षटकामध्ये 42 धावा धावफलकावर आणि 43 धावाचं आव्हान इथं मात्र उभं केलं गेलं. तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदी स्फोट वेले संघाचा कर्णधार आपण टीम मीटिंग घेऊ नका. चला वेळ फार घेऊ नका आपण. आम्ही सूचना करतो आपल्याला क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला कारण की सलामी जोडी आपण पाहतोय खेळपट्टीकडे तर मात्र येताना पाहतोय का जबरदस्त फटकेबाजी केली होती. विजय नावाचा या खेळाडूंनी या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी करून संघाला विजय मिळवून दिला होता. प्री क्वार्टरचा तो सामना होता आणि क्वार्टर फायनलचा आपण सामना पाहतोय मित्रांनो. जय भोलेनाथ चषक 2021 हा 30 दिवस समाप्तीकडे वाटचाल करताना आणि या स्पर्धेतला उद्या शेवटचा दिवस असेल. कोण चॅम्पियन बनेल उद्या ठीक संध्याकाळी 5 वाजता आपण पाहणार आहोत. पहिला दिवस जर पाहिला आपण ज्या संघाचा दबदबा कायम होता तो म्हणजे विजय स्पोर्ट खांडपे आणि कालच्या दिवसामध्ये काय अतिशय अप्रतिम हाय क्वालिटीचा खेळ उंचावते का जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळाला तो म्हणजे गंगामाता स्पोर्ट गोंदिवली या संघाच्या माध्यमातून. आणि काल पहिला सेमीफायनल सुद्धा आपण पाहिलंय त्यामध्ये विजय संपादन केलंय इथं मात्र गंगामाता स्पोर्ट गोंदिवली संघाने आणि अंतिम फेरीत प्रवेश केलेला तो कालच्या दिवसातला पहिला संघ ठरलेला आहे. आज सेमीमध्ये कुठला संघ दाखल होईल हे पाहायचं आहे. निंबवली की मात्र गावदी स्पोर्ट वेले अशी लढत पाहतोय आपण. सराव थांबवायचे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. निश्चित माजी उपसरपंच आदरणीय किशोर दादा चौधरी साहेब यांचं व्यासपीठावर आगमन आपण पाहतोय झालेलं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. तर गोलंदाज सज्ज होते संतोष. खूप छान प्रभावशाली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. तोच गोलंदाज पण समोर यावेळेस मात्र फलंदाज असेल विजय. 24 चेंडूमध्ये 43 धावेची आवश्यकता असेल निंबोली संघाला हा सामना जिंकून सेमीमध्ये प्रवेश करण्यासाठी. पहिला चेंडू पाहतोय आपण स्वेअर लाईन इथं मात्र असेल काय हे चेक करताना लाईन खूपच बाहेर हा चेंडू होता. वाईटचा इशारा येतोय. सुनील म्हात्रे सर खूप एक
नामोंदस्य पंच म्हणून सातत्याने आपण त्याची कामगिरी पाहतोय. खातं उघडलं गेलं इथं मात्र आई वजीरश्री स्पोर्ट निंबोली संघाच्या माध्यमातून वाईटच्या स्वरूपात अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल. गोलंदाज संतोषींच्या माध्यमातून रेटामोर विकेट. यास पता कट केलंय अतिशय अफलातून हा फटका, पण फटका फसेल काय आणि इथं मात्र चेंडू पाहतोय आपण षटकार. निराश असेल तिथं मात्र सतीश, कारण की एक संधी आली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि चुकी करतोय खूप मोठी. कारण की पाहतोय पण निंबोली संघाचा खूप मोठा फलंदाज, याला मात्र जीवनदान आणि त्यापैकी 6 धावा मिळते. यास पात्र झोन पाहायचं की हा चेंडू कुठं लाईन आहे हे चेक करताना स्वेर लाईन हाताळल्या गेली. उजयष्टीच्या खूपच बाहेरचा चेंडू आणि पाहतोय आपण धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 8-1 जबरदस्त सुरुवात निंबोली संघाच्या माध्यमातून. क्वार्टर फायनलचा सामना पाहतोय आपण. 30 दिवसाचा खेळ आणि हा अंतिम सामन्याच्या दिवसातला. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पहिला संघ जो ठरलेला आहे अंतिम फेरीत प्रवेश करणारा गोंदवली संघ. यास पाहता कडक फटका अंधाराच्या स्वरूपात चेंडू जाईल इथे मात्र कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. दणदणीत अप्रतिम दर्जेदार A1 क्वालिटीचा चौकार. टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलंय इथे मात्र विजय नावाचा फलंदाज आणि काय अप्रतिम जीवनदान मिळालंय. जर पाहिला पण तो मात्र पहिला चेंडू होता षटकातला आणि त्यावर जीवनदान मिळाले आणि तब्बल 6 धावा सुद्धा खर्च केल्या गेल्या. तिथून मात्र एक अतिशय जबरदस्त लयमध्ये दिसताना पाहतोय आपण. इथं मात्र फलंदाज विजय काय जबरदस्त फलंदाजी करतोय. प्री क्वार्टरच्या सामन्यामध्ये सुद्धा 37 धावाची एक अतिशय छान खेळी साकारली होती आणि असं वाटते की तीच खेळी इथं मात्र पुढे सुरू ठेवतो की काय. ज्या प्रकारे तुटून पडलंय प्रत्येक चेंडूवर. धावसंख्या जर पाहिली आपण धावफलकावर 12, 43 धावा 54 स्वीकारताना एक जबरदस्त सुरुवात पाहतोय आपण निंबवली संघाच्या माध्यमातून. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षकांमध्ये. इथे मात्र कव्हर बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाचारण केलंय. बॅकवर्ड पॉईंट एक जबरदस्त व्यक्तिमत्व पाहतोय आपण व्यासपीठावर येताना. रतनदादा भोईर साहेब आपला मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस मात्र खूप छान चेंडू फ्रंट फुटला जाऊन मात्र ऑनसेटकडे धमाका करायचं होतं, पण एका चांगल्या लेतूरचा चेंडू होता, बीट होते. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. सुरेख चेंडू अशा प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. ज्या चुका पहिल्या 3 चेंडूवर झाल्या इथून मात्र वापसी करावी लागेल गोलंदाजाला. पुढचा चेंडू राऊंड द विकेट. स्वतः कट केलंय. काय सुपर शॉट, क्लासचा आविष्कार आणि सदाबहार चौकार. असं वाटते की क्रिकेटचे जेवढे पण फटके आहे आणि विजय त्या सर्व फटक्याचा वापर करून घेताना मग पुल असो, हुक असो की कव्हर ड्राईव्ह किंवा आता स्क्वेअर ऑफ द विकेट, काय शॉट खेळला गेला. कव्हर पॉईंट आणि बॅकवर्ड पॉईंटच्या मधून चौकार. यास पाहता फटका इनफिल्डच्या वरतून अजून एक सुपर चौकार. फलंदाजी करतोय. व्यक्तिगत जर पाहिला आपण इथे मात्र 18 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि संघात धावसंख्या 20. 43 धावाचा 1 स्वीकारताना मात्र पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना निंबवली गावाचा वादळ इथे मात्र मैदानावर धडकतोय जबरदस्त. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेत आहे. चेल घेण्याचा प्रयत्न चांगला केला होता मात्र पोहोचू शकला नाही आणि एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करतोय आणि अंतिम चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पहिली आपण धावफलकावर इथं मात्र 21
एक जबरदस्त धमाकेदार सुरुवात पाहायला मिळाली निंबोली संघाच्या माध्यमातून. आता मात्र आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की तुम्हाला 18 चेंडूमध्ये 22 धावेची आवश्यकता. त्याला आपण टीम मिटिंग जास्त घेऊ नका. आम्ही वारंवार आपल्याला विनंती करतोय आपण वेळ कमी घ्या कारण की हा शेवटचा सामना पाहतोय आपण आणि अजून पाहतोय आपण 17 मिनिटाचा वेळ असेल साठी आणि खूप छान. पण भूपेश काय जबरदस्त फटकेबाजी आणि ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर जीवनदान मिळाले आणि कुठलेही क्रिकेट असो ज्या फलंदाजाला जीवनदान मिळाले त्यानंतर मात्र तो खूप चांगली फटकेबाजी करतोय. विजय एकच जबरदस्त लयमध्ये व्यक्तिगत जर पाहिला आपण 19 या धावसंख्या फलंदाजी करताना पाहतोय आपण. त्यामध्ये त्याचे 3 चौकार आणि 1 षटकार. काय क्लास फलंदाजी आपण त्याच्या माध्यमातून पाहतोय. राजू चौधरी साहेब एक खूप चांगलं व्यक्तिमत्व अंदाज अपना तर व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी सतीश या षटकामध्ये कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. राईट अमोर द विकेट पहिला चेंडू या षटकातला पाहतोय आपण. या स्वतः फटका पाहतोय आपण लॉंग ऑन डिजनकडे. दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे विद्यमान कोळीवली गावाचे उपसरपंच आदरणीय भरत माळीसाहेब आणि त्याच्या समेत आदरणीय कृष्ण माळीसाहेब या दोन्ही मान्यवरांचं मी व्यासपीठावर या स्पर्धेचे आमचे सर्व आदरणीय शरददादा भोईरसाहेब यांच्याकडून आपला मनपूर्वक असा हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्येत बदल धावसंख्या पाहतोय आपण 22. एकच जबरदस्त सुरुवात. याच पाहता हा ड्राईव्ह पाहतोय आपण अधुऱ्या मनाचा फटका आहे फक्त पुश केला होता आणि तोपर्यंत मात्र एक सिंगल सहज कंप्लीट करतोय. आणि का चाणक्य बुद्धीचा वापर कारण की पाहतोय आपण पार्टनर कसा असावा तर तो सीताराम सारखा. ज्या प्रकारे पाहतोय की विजय खूप आक्रमण करतोय तर पहिल्या चेंडूवर समोर जाताना एक सिंगल पूर्ण करतोय आणि स्ट्राईकला मात्र घेऊन होतोय आपल्या पार्टनरला विजय याला. याच पाहता कडक फटका परत एक अतिशय वेगवान आणि हा चेंडू सुद्धा जाईल कव्हर बाउंड्रीच्या वरतून षटकार. खूप कडक फटकेबाजी करतोय. जीवनदान मिळाले 2 पण तो भाग आहे नशीबाज विजयकडे. यावेळेस पाथा चेंडू पाहतोय आपण वेगवान चेंडू होता बीट होतोय. पहिल्या वेळेस विजय याला आपण पाहतोय. संघात धावसंख्या जर पाहिली आपण खूप वेगात पुढे सरकते ती 29 सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त 14 जानेवारी 14 धावेची आवश्यकता. काय जबरदस्त फटकेबाजी पाहतोय आपण विजय नावाचा वादळ खेळपट्टीवर सज्ज होताना. याच पाहता चॉप केले चेंडूला कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना डेंजर अँकर थ्रो येतोय पण अतिशय वेगात विजय या 2 धावा कंप्लीट करतोय. धावसंख्येत बदल पडते. धावसंख्या 31 सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त 12 धावेची आवश्यकता. 13 चेंडू आणि एक जबरदस्त फॉर्म मध्ये पाहतोय आपण. पहिल्या सामन्यामध्ये 37 धावा त्यानंतर मात्र आता काय जबरदस्त खेळ साकारतोय 28 या धावसंख्येवर. विजय इज अ ग्रेट बॅट्समन निंबोली. सज्ज होताना गोलंदाज याच पाहता ऑनरी पत्र पण मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. यावेळेस पाहता कुठलीही उत्सुकता नाही आहे दुसरी धाव घेण्यासाठी कारण की माहित आहे की हा षटकातला त्यामुळे फक्त सिंगल घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार आणि पण निंबोली संघाच्या माध्यमातून. तर आता मात्र 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी इथून मात्र फक्त आणि फक्त धावा बनवायला लागेल 11. एक सोपं समीकरण पाहतोय आपण. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. तोपर्यंत ऐकूया या अंतिम क्षणामध्ये मधुर संगीत. फिरवण्याची क्षमता ज्या
खेळाडूकडे आहे तो म्हणजे निंबोली संघाचा विजय. पहिल्या सामन्यात काय जबरदस्त कामगिरी आणि या सामन्यात सुद्धा अतिशय अप्रतिम मौल्यवान कामगिरी साकारताना आपल्या संघासाठी एक सोपं समीकरण निंबोली संघा समोर. याच पाहता फुल टॉस आणि काय शॉट खेळलाय, ब्लास्ट पाहायला मिळालं. स्कोलेच्या वरतून षटकार. ज्या गोलंदाजांनी आज मात्र गावदेवी भादवड संघासारख्या बलाढ्य संघाचं स्वप्न तोडलं होतं त्या गोलंदाजी पहिले कडक प्रहार करतोय, चेंडूला फेकून देतोय स्कोलेच्या वरतून. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त 5 धावेची आवश्यकता. अप्रतिम व्यक्तिगत विजय किती पाहायचा आहे. निश्चित जर विजयची फटकेबाजी जर आवडली असेल, विजयासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. ज्या प्रकारच्या दिवसामध्ये मन जिंकून या खेळाडूंनी या फलंदाजांनी सामना 5 धावेची आवश्यकता आहे. बारा चेंडूमध्ये 35 या धावसंख्येवर फुलंदाजी करताना त्यामध्ये त्याचे 3 उत्तुंग षटकार आणि 3 चौकार काय जबरदस्त फटकेबाजी करतोय. अजून एक सामना विजय देण्याच्या मार्गाकडे वाटचाल करताना संघाला. या स्पर्धा चेंडूला डिपिन विकेट अतिशय वेगात चेंडू फरार होतोय. अजून एक चांगला फटका चौकार येतोय आणि फक्त 1 धावेची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. चौदरपाडा ग्रामपंचायतचे आदरणीय लक्ष्मण जाधव साहेबांचं मात्र व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत आहे आणि विद्यमान पाहतो आपण ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आहेत. वेलकम दादा, स्वागत आहे आपलं. या स्पर्धेचे सर्व आदरणीय शरद दादा भोईर साहेबांच्या माध्यमातून स्वागत आहे. पण याच पाहता फटका फसतोय, परतीचा प्रवास करावा लागेल. 1 धावेची आवश्यकता असताना मात्र विजय नावाचा वादळ शांत होतोय आणि डग आउट कडे परतीचा प्रवास करताना गिरी करून पाहतोय आपण बाद झाला आहे. विजय नावाचा वादळ शांत होते आणि फक्त विजय जोड घेऊन आलाय आपल्या संघाला. पण बॅट मधून त्याच्या विजय फटका त्याला मारता आला नाही. 1 धावेची आवश्यकता. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज पहिल्या चेंडूवर जी चुकी पाहायला मिळाली तिथून मात्र त्या चुकीतून सावरताना संधीचं सोनं केले आणि संघाला विजयाकडे आणून ठेवले. या स्पर्धा फटका लॉक केले आणि याच बरोबर पाहतोय आपण सामना जिंकतो तो निंबोली संघ. खूप गोड शुभेच्छा संघाला. हार्ड लक इथं मात्र एकच म्हणेन गावदेवी वेले संघाला की आपण झेल आणि सामना इथं मात्र गमावलाय. तर सामनावीर ठरतोय लागोपाठ बॅक टू द बॅक दुसऱ्या सामन्यात तो म्हणजे विजय. तर निश्चित कोळवली गावाचे उपसरपंच